नमस्कार, लक्ष्मी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। कसे आहात सगळे? आपण आशा करते की आपण सगळे फिट आणि फाईन आहात। तर आपण आज अशीच एक गावरान रेसिपी पाहणार आहोत। तर रेसिपीचं नाव आहे अळूच्या देठाची भाजी। तर ही देठाची भाजी आपण कशी करणार आहोत ते पाहणार आहोत। तर आपण त्याचे फायदे देखील पाहणार आहोत। तर कृपया करून आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी जे साहित्य घेतलेलं आहे, ही देठ मी काढून घेतलेली आहेत कट करून अशी, आणि हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे या ठिकाणी। तर त्या ठिकाणी आपल्याला गरम झाली की तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। या ठिकाणी आपल्याला जिरे मोहरी घ्यायचंय साहित्य, हळद घ्यायची आहे, तिखट चवीनुसार घ्यायचंय, आणि मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे याच्यात। या ठिकाणी मी हरभऱ्याची डाळ घेतली, त्या ठिकाणी तुम्हाला जी अवेलेबल असेल तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ वापरू शकता। आणि या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे छान असं। तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी पहिल्यांदा टाकून घ्यायची, ती छान अशी चांगली तडतडली की त्याच्यानंतर मग आपण आपलं बाकीचं साहित्य टाकून घ्यायचंय। तर या ठिकाणी आपण जे साहित्य टाकणार आहोत बाकीचं, तर ते टाकणार आहोत आता। हे ते चांगलं तडतडून झालं की आपल्याला जी देठं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कट करून, त्याच्या दोऱ्या वगैरे असतात त्या निघून काढून घ्यायच्या छान अशा, आणि ही देठे टाकून द्यायचीत आपल्याला आता त्याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण पाण्याचा बिलकुल पण वापर नाही करणार, बिना पाण्याचीच आपण भाजी करणार आहे, आणि एकदम झटपट होणारी भाजी आहे। तर याचा फायदा म्हणलं तर आपण बघायचं म्हणलं तर आपण म्हणू शकतो की जर तुमच्या पोटात जर केस गेला असेल किंवा शरीरात कुठं गाठी होत असतील, तर त्याचं गाठीचं प्रमाण कमी करण्याचं हे काम करतं अळूचं देठ। आणि त्याच्यानंतर केस जर म्हणजे गेला असेल तर तो निघून जाण्याचा प्रयत्न करतो। ॲक्च्युली हे देठाचं काम हे एकदम चांगलं काम आहे। आणि आपण ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे, तिखट मीठ, त्याच्यानंतर डाळ हरभऱ्याची, आणि त्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं छान असं। आणि ही भाजी झटपट होणारी आहे। आणि याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ, आणि लगेच अवेलेबल पण होणारी आहे आणि झटपट पण होणारी आहे। याला काय पाणी वगैरे लागत नाही, काही नाही लागत, एकदम अतिशय सुंदर आणि सोपी भाजी आहे, आणि गुणकारक पण अशी भाजी आहे। तर शक्यतो आपण पण या भाजीचा समावेश आपल्या आहारात करावा, आणि खरंच त्याचे चांगले फायदे आहेत। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर आपण थोडंसं याला झाकून ठेवायचं 2 ते 3 मिनटं। मग झाकून ठेवल्यानंतर छान अशी वाफवून घेते, वाफवून घेतल्यानंतर आहे ना थोडीशी हलवून घ्यायची आपल्याला अजून एकदा भाजी, म्हणजे जेणेकरून करपायला नाही हा पाहिजे आपली भाजी त्यासाठी। तर ही छान अशी आपली ऑलमोस्ट भाजी झालेलीच आहे, पण आता थोडंसं अजून डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवू। तर याच्यामध्ये आपण एकही थोडं सुद्धा पाणी वापरलेलं नाही, तरी पण आपली भाजी एकदम छान झाली, अशी मोकळी अशी छान मस्त झालेली आहे। तर आपली ही भाजी झालेली आहे, मी 2 ते 3 मिनिटं अजून झाकून ठेवलेले आहे। आणि आपण ही भाजी आता आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आणि बघा ही अतिशय सुंदर अशी छान आणि झटपट रेसिपी झालेली आहे, आणि अतिशय पौष्टिक देखील आहे। याचे खरंच खूप फायदे आहेत। आणि चॅनलला म्हणजे नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटू आपण पुढच्या रेसिपीला। थँक्यू, धन्यवाद।